देवेंद्र फडणवीस काय म्हणलेले, भाजपचा डीएनए ओबीसीचा आहे. भाजपाची भूमिका इकडे मनोज जरांगाने वेगळं करायचं आणि इकडे भुजबळांना विरोधात लाटलं, ही भाजपचीच भूमिका आहे. तर भारतीय जनता पार्टीच्या मागे कधीच मराठा नव्हते आणि राहणार पण नाही. चंद्रकांत दादा असे म्हटले की मराठ्यांची नाराजीमुळे भाजपला फटका बसलेला, तर आता मराठ्यांची नाराजी ओबीसी आणि मराठ्यांमध्ये असलेली दरी दूर करण्यासाठी पक्ष पातळीवर काम केले जावे. मराठ्यांसाठी सरकारने काय केलं, भाजप कसं त्यांच्यासोबत सांगण्याचा प्रयत्न करावा. जरांगे पाटलाच्या लोकसभेचा इम्पॅक्ट विधानसभेत होईल अशी भीती वाटते भाजप. हे पहा, आता भाजप काही जरी म्हणलं तर देवेंद्र फडणवीस काय म्हणलेले, भाजपचा डीएनए ओबीसीचा आहे म्हटलेलं आहे की नाही. भाजपचा डीएनएच ओबीसीचा असं म्हटलेलं आहे. मला असं वाटतं कोणत्याही राजकीय पक्षाने सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन चालण्याची आवश्यकता आहे, चाललंच पाहिजे. परंतु देवेंद्र फडणवीस काय बोलले, भाजपचा डीएनएच ओबीसीचा आहे. नॅचरली काही लोक नाराज होतात. आता झाले नाही पाहिजे पण झालेले आहे, कारण भाजपची भूमिका सुद्धा तशीच आहे ना. भाजपाची भूमिका इकडे मनोज जरांगाने वेगळं करायचं आणि इकडे भुजबळांना विरोधात लाटलं, ही भाजपचीच भूमिका आहे. तर तुमच्यावर हे जैसे करेंगे वैसे भरेंगे. स्वतःसाठी ज्या खड्डा दुसऱ्यासाठी खोदणार तर तुम्ही त्या खड्ड्यात पडणारच. भारतीय जनता पार्टीने असे खड्डे दुसऱ्यासाठी खोदण्याचा प्रयत्न केला, त्या खड्ड्यात भारतीय जनता पार्टी पडलेली. पण आता भाजपला मराठ्यांची भीती वाटायला लागली, कारण विधानसभेमध्ये मराठ्यांची नाराजी दूर करण्याचे आदेश पक्ष पातळीच्या बैठकीत दिलेले कार्यकर्त्यांना काम. भारतीय जनता पार्टीच्या मागे कधीच मराठा नव्हते आणि राहणार पण नाही. आता बोलावं की नाही बोलावं, पक्ष शेटजी भटजीचा पक्ष भारतीय जनता पार्टीला लोक म्हणतच आलेली आपल्याकडे खेड्यापाड्यामध्ये ग्रामीण भागात. त्याच्यावरती भारतीय जनता पार्टी नाही. त्यांनी असे जोडून जाडून काँग्रेसचा, राष्ट्रवादीचा, शिवसेनेचा फोडून तोडून स्वतःलाच दाखवतात की आम्ही यांचे सगळ्यांचे म्हणून. परंतु एक जनरली आपल्याकडे एक प्रतिमा आहे भारतीय जनता पार्टी. म्हणजे मी काही कोणत्या जाती धर्माला बोलत नाही, परंतु एक ग्रामीण भागात असं म्हणतात. बाला साहब ठाकरे के विचारों पर चलने वाली शिवसेना शिंदे सरकार ने वक्त बोर्ड को 10 करोड़ रुपए दिए, सकल हिंदू समाज पूरा नाराज. अभी और बहुत क्या क्या दिए किसको किसको. तेलुगु देशम का जाहिरनामा क्या है, देखो उसने क्या क्या बोला है. फिर भारतीय जनता पार्टी का हिंदुत्व समझता है क्या बात है. वो बोर्ड को दिया है, ज्यादा से ज्यादा मुसलमानों को लाने का प्रयास कर रहे, वहां चलते हैं, मस्जिद में जाते हैं, दरगाह में डोनेशन देते हैं, दरगाह में जाते हैं, सब जगह ये सब बातें करते हैं. भारतीय जनता पार्टी हमको बोलते मुसलमानों का वोट लिया बोलते. वह बोर्ड को 10 करोड़ काय के लिए दिया है. अल्पसंख्यक मंडल भारतीय जनता पार्टी के सरकार ने नया डिपार्टमेंट तैयार किया, मालूम है आपको. वो बोर्ड का हर जगह विभाग पे हर जगह ये हो रहा है, मालूम है आपको. ये किसने किया. उद्धव जी करते थे तो तुम तो उद्धव जी हिंदू विरोधी है, हिंदू विरोधी. अब ये शिंदे सरकार ने किया है, मालूम है आपको.